तर खरं तर जुन्नर तालुक्यातील बिबट पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसतोय, म्हणजे हल्ले देखील वाढलेले आहेत. काय आहे त्याचं नेमकं कारण? भरपूर दिवस झाले आपल्या इकडं बिबट सध्या ॲक्टिव्ह नव्हता, पण आता जसं काय मान्सून चालू झाला आणि जसं पाऊस पडायला लागला तर त्यानुसार आपल्याकडं बिबट दिसायला जास्त प्रमाणात चालू झालं आहे. त्याच्या पाठीमागचं जर आपण सायंटिफिक रिझन बघितलं तर पाऊस भरपूर दिवस झाले, एक 15-20 दिवस झाले कंटिन्युअस पाऊस चालू आहे आपल्याकडं. आणि पाऊस चालू असल्याने आपले जे काय ऊस शेती आहे किंवा बाकीची जी शेतपीक आहे त्या शेतपिकांमध्ये सगळ्या ठिकाणी पाणी आहे. आता पाणी असल्यामुळं बिबट्याला म्हणावं तेवढं पाण्यात बिबट्या राहत नाही कधी किंवा पाण्यात बिबट्या कधी बसत पण नाही. त्याच्यामुळे बिबट्या थोडं बाहेर दिसण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता आजच सकाळी 8:30 वाजता एक आंबोली इथं एक तरुण मुलगा प्रशांत भालचीन, वय 36 होतं त्याचं, तो चालला होता रस्त्याने आणि झुडपात जो काही बिबट्या बसलेला होता तर त्या बिबट्याने त्या तरुण मुलावर अटॅक केला आणि त्याला त्याच्या डाव्या हाताला काही नख्या लागल्या आणि इकडल्या एक हातातून नख्या लागल्या. त्याच्यानुसार आपला आज सकाळी अटॅक झालेला आहे. त्या मुलाला आपण हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याला जे काही प्रथम उपचार आहे आणि लस आहे ती सगळे दिलेली आहे. मी स्वतः पाहणी केलेलं आहे आणि त्या जागेवर आपण त्वरित एक 2 किंवा 3 पिंजरे लावून बिबट्या कसा पकडता येईल तर त्याच्याविषयी आपण प्रोसेस चालू केलेली आहे. ते बालचिन कुटुंबाशी आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही पिंजरे लावलेले आहेत यापूर्वीच, हां. परंतु ते दक्षच नसल्यामुळे बिबट तिथे भेटतच नाही. नाही तसं नाही झालं. आता मागं पण आहे ना, आंबोली हे जे गाव आहे आपलं मावळपट्ट्यात गाव आहे त्या ठिकाणी मागं देखील बिबट दिसला होता. आता त्यावेळेस भालचीन यांच्या घरापाशी बिबट मागं वारंवार येत होता. त्या टायमिंगला आपण तिथं पिंजरा ॲक्टिवेट केला होता. पिंजरा ॲक्टिवेट केल्यानंतर एक पिंजरा आपण साधारणतः 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस आपण त्याला ट्राय केलं पकडण्याचं. तर त्यावेळेस तो काही पिंजरा तिकडे काही फिरकला नाही. मग फिरकला नसल्यामुळे मग तिथं तो पिंजरा आपला इनॅक्टिव्ह होता. तो ॲक्टिव्ह पिंजरा नव्हता. जो आपण पिंजरा ॲक्टिव्ह ठेवतो त्या प्रत्येक ॲक्टिव्ह पिंजऱ्यामध्ये आपण भक्ष्य ठेवतो. आता आपल्याकडं पिंजऱ्यांची संख्या पण आता भरपूर प्रमाणात आहे. आता जर समजा एखादा पिंजरा आपण आंबोली गावात लावलेला असतो आणि त्या ठिकाणी आपण एकदा ट्राय केला पण नाही झाला किंवा बिबट दिसण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर आपण तो इनॅक्टिव्ह करतो. इनॅक्टिव्ह जो पिंजरा असतो त्याच्यात भक्ष्य नसतं. पण मग लोकांना वाटतं का पिंजरा भरपूर दिवस झाला इथं पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे, मग याच्यात भक्ष्य नाही, ते असं होतं. पण तसं नाही, तो इनॅक्टिव्ह पिंजरा होता. आपण त्याला परत तिथं 2-3 पिंजरा ॲक्टिव्ह करून आता पाऊस देखील जास्त आहे तर त्या पावसाच्या हिशोबाने परत ज्या ठिकाणी बिबट ट्रॅप होईल त्या ठिकाणून परत तो पिंजरा कसा काढायचा येईल किंवा त्या हिशोबाने ते आता आपले पाहणी करून पिंजरे लावून टाकतील त्या ठिकाणी परत. तर भक्ष्याच्या बाबतीमध्ये काय म्हणजे वन विभाग ठेवतो की नाही, वन विभागच ठेवतो भक्ष्याचा. फक्त आता प्रॉब्लेम काय होतो आपल्याकडं, जर समजा एखाद्या तिथं कोंबडी असेल किंवा काय असेल तर आपण ते व्यवस्थित तिथं घेऊन तिथं ठेवून देतो. त्याचे काही जे पैसे वगैरे आहेत ते वन विभागच पेड करतं. असं नाही का लोकांना ठेवायला सांगतो. आपल्याला त्याच्यासाठी निधी पण उपलब्ध होत आहे, त्यानुसार आपण ते ठेवतो. आता तो जो जखमी आहे त्याच्या उपचाराचा खर्च देखील वन विभाग करणार आहे की? हो, आपण आत्ता पण तुम्हाला मागील 2 महिन्यात मागं शिरोली खुर्द बुद्रुकमध्ये पण अटॅक झाले होते. तर त्यांचे जसे थोडे सिरियस अटॅक असल्याने आपण त्यांना जे सरकारी दवाखाना आहे सरकारी दवाखान्यामध्ये लस देऊन त्यांना पुढे रेफर केलं होतं. मग आपण ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्यांचे बिल देखील वन विभागानेच भरलेले आहे. तसंच यांचं पण आता सरकारी दवाखान्यात सगळं उपचार होतील आणि नॉर्मल अटॅक असल्यामुळं इथंच सगळे उपचार होऊन जातील. जर पुढं रेफर करायची जर त्यांनी केलं असतं तर मग आपण वन विभागानेच केलं असतं. हां. 15 minutes.